अवैध गावठी दारू गाळण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असताना चांदूर रेल्वे पोलिसांकडून सतत कारवाईचा सपाटा सुरूच आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये अवैध दारूवर सर्वाधिक कारवाया चांदूर रेल्वे पोलिसांनी केल्या आहे। चांदूर रेल्वे तालुक्यातील गौरखेडा येथील ठाणेदार दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात वनविभागाच्या जागेत म्हणजे जंगलात वॉशआउट मोहीम राबविण्यात आली। यामध्ये 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करून गावठी दारू नष्ट करण्यात आली आहे। चांदूर रेल्वे पोलिसांना अवैध दारू काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळताच रविवारी गौरखेडा येथे फॉरेस्टच्या जागेवर म्हणजे जंगलात धाड टाकली असता 55 ड्रम मोह सडवा व 4 क्विंटल असा एकूण 3 लाखांचा माल जप्त करून मोहा सडवा जागेवरच नष्ट करण्यात आला आहे। पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध दारूवाल्यांचे धाबे दणाणले आहे। या कारवाईशिवाय चांदूर रेल्वे पोलिसांनी 1.5 लाखांचा गुटखा, तंबाखूजन्य संशयित पदार्थ व 173 किलो प्लास्टिक पन्नी एका घरात छापा टाकून जप्त केली। या सर्व कारवाया पोलिसांनी एकाच दिवसात केल्या आहे। पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे हद्दीमध्ये गौरखेडा आणि तरोडा हे पारधी वस्तीचे गाव या दोन्ही ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात दारू गाळल्या जाते। आज चांदूर रेल्वे पोलिसांनी फार मोठी कारवाई केली। गौरखेडा म्हणून गाव आहे, इथनं साधारणतः 5-6 किलोमीटरवर गौरखेडाच्या जंगलामध्ये जवळजवळ चालू भट्ट्या जवळजवळ 55 ड्रम 4 क्विंटल गुळ हे दारू गाळत असताना आम्ही पोलिसांनी रेड केला। त्यामध्ये गिरीश पवार हा सर्व माल त्याचा असल्याचे निष्पन्न झाले आणि एकूण मुद्देमाल हा 2,91,000चा आम्ही जप्त केलेला आहे। विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वे येथून बंडू आठवले व राजू शिवनकर।